गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातील इंदिरा गांधी रुग्णालय समस्यांच्या विळख्यात अडकले. डॉक्टर भरती नाही, सिस्टर भरती नाही, त्यामुळे असलेल्या स्टाफवर मोठ्या प्रमाणात ताण येतोय. त्यामुळे रुग्ण व डॉक्टर सिस्टर यांच्यामध्ये वादावादीचे प्रकार होऊ लागलेत. ॲम्ब्युलन्स उपलब्ध असताना सुद्धा रुग्णांना ॲम्ब्युलन्स दिली जात नाही, तर दुसराच सल्ला दिला जातो. याची तक्रार माणुसकी फाउंडेशनकडे केली होती. यावेळी माणुसकी फाउंडेशनचे रवी जावळे यांनी डॉक्टर सिस्टर यांना चांगलंच धारेवर धरलं. इचलकरंजी शहरातील इंदिरा गांधी रुग्णालयाकडे इचलकरंजी व आसपासच्या गावातील लोक एका आशेने पाहत असतात. इंदिरा गांधी रुग्णालय सर्व सोयींनी सक्षम व्हावं यासाठी माणुसकी फाउंडेशनचा लढा सुरूच आहे. पण काही दिवसामागील परिस्थिती पाहता इंदिरा गांधी रुग्णालयात निराधाराला उपचारासाठी दाखल केलं असता रुग्णाला योग्य उपचार मिळत नाहीत. रुग्णांना बेड उपलब्ध नाहीत. बेड नाहीत म्हणून रुग्णांना जमिनीवर झोपण्यास सांगितलं जातं. औषधे दवाखान्यात उपलब्ध असताना सुद्धा औषधे नाहीत म्हणून सांगून त्यांना बाहेरून औषधं आणण्यास सांगणं. ICU बेड सुद्धा उपलब्ध नसतात व तेथील स्टाफची रुग्णांसोबत अरेरावीची भाषा सुरू असते. अशी परिस्थिती रुग्णालयात घडत आहे व तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे बाहेरून येणाऱ्या रुग्णांना पुढील उपचारासाठी सांगली व कोल्हापूर येथील सरकारी दवाखान्यात पाठवलं जातं. या बाबींचा मौलिक जाब माणुसकी फाउंडेशनने कर्मचाऱ्यांना विचारला. इंदिरा गांधी रुग्णालय हे लोकांच्या सेवेसाठी आहे. जे कर्मचारी कामाची चालढकल करतात त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी माणुसकी फाउंडेशननं केली. तसेच ॲम्ब्युलन्स असताना सुद्धा ॲम्ब्युलन्स रुग्णांना डिस्चार्ज झाल्यानंतर किंवा सांगली कोल्हापूरला जाण्यासाठी दिली जात नाही व बाहेरचा सल्ला दिला जातो. तेथील सिस्टर कर्मचारी रुग्णांबरोबर उद्धटपणे बोलत असतात. त्याचबरोबर ज्या पदासाठी रिक्त जागा आहेत त्या लवकरात लवकर भरून रुग्णांना सहाय्य करावं अशी मागणी माणुसकी फाउंडेशननं केली.